उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं थंडगार सरबत असेल ना तर आहा मजा येते. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले थंडगार सरबताची रेसिपी. अगदी 2 ते 3 साहित्य वापरून असं हे चविष्ट सरबत घरच्या घरी कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतले. तर या 1 लिटर दुधामध्ये अगदी मध्यम आकाराचे 4 ते 5 ग्लास हा सरबत तयार होतं. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जास्त सुद्धा दूध घेऊ शकता. तर इथे मी हे दूध घेतले. यामधलं आपल्याला 1-2 पळी इतकं दूध बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि आता हे जे बाकीचं दूध आहे ते आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया. तर इकडे मी दूध उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण जे बाजूला दूध काढून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला घालायचे कस्टर्ड पावडर. तर इथे मी 4 चमचे कस्टर्ड पावडर घालते. तर ही जी कस्टर्ड पावडर आहे ती व्हॅनिला फ्लेवरची आहे. कस्टर्ड पावडर जी आहे ती बेकरीमध्ये किंवा किराण्याच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते. तर मी इथे ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतले. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार फ्लेवरची इथे कस्टर्ड पावडर वापरू शकता. तर आता ही जी कस्टर्ड पावडर आहे ती आपल्याला या दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे बघा याची मी पेस्ट तयार करून घेतले. तर कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला एक छान असा दाटसरपणा येतो आणि सरबताची जी चव आहे ती अगदी मस्त लागते. तर इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. तर आता हे जे सरबत आहे ते अजून पौष्टिक करण्यासाठी इथे मी 2 चमचे भिजवलेले सब्जाचे बी घेतलेत. तर सब्जाचे बी जे आहेत ते शरीराला नैसर्गिक थंडावा देतं, पचनक्रिया सुधारतं आणि वजन कमी करण्यात देखील मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सब्जाचे बी जरूर खाल्ले पाहिजेत. तर इथे आपल्या दुधाला देखील चांगली अशी उकळी आलेली आहे. आता हे एकदा चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊ. तर ही जी कडेने मलाई लागले ती सुद्धा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे सरबताची जी चव आहे ती थोडीशी मलाईदार लागते. तर आता आपण जी तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट होती ती अगदी 2 बॅचमध्ये मी यामध्ये थोडं थोडं करून घालते आणि हे चांगलं असं खालून हलवून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आणि ही जी पेस्ट आहे ती खाली चिकटणार नाही. तर अगदी 2 बॅचमध्ये घालायची, म्हणजे अगदी छान व्यवस्थित मिक्स होतं. तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायचं. तर यामध्ये मी आत्ताच थोडेसे बदामाचे काप घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता, म्हणजे हे दुधाबरोबर छान असे शिजले जातील. तर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला आता हे उकळून घ्यायचं आहे. तर इथे बघा एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि दुधाला छान असा दाटसरपणा आलेला आहे. रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय. तर हे शिजलंय का नाही ते कसं ओळखायचं, तर हे बघा चमचा जो आहे तो उलटा करायचा आणि हलकासा हा चमचा कोट झालाय, याचाच अर्थ हे जे दुधाचं मिश्रण आहे ते अगदी छान असं शिजलं गेलंय. तर आता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धी वाटी साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथे साखरेऐवजी मिसरीचा सुद्धा वापर करू शकता. जी आपली खडी साखर असते ती सुद्धा यामध्ये घालू शकता. तर आता पुन्हा एकदा याला एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे साखर पूर्णपणे यामध्ये विरघळली जाईल. तर इथे आपलं हे सरबत तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे जे सरबत आहे एक अर्धा ते पाऊण तास मी पूर्णपणे गार करून घेतले आणि आता याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. मस्त असा याला दाटसरपणा आलाय आणि रंग देखील अगदी पहिल्यापेक्षा देखील अगदी थोडासा डार्क झालेला आहे. तर आता यामध्ये आपण जे सब्जाचे बी भिजवून घेतलेले ते घालणार आहोत. तर सब्जाचे बी जे आहे ते शरीराला आतून थंडावा देतं, पोटाला अगदी शांत करतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर हे सब्जाचे बी तुम्ही जरूर खाल्ले पाहिजेत. तर हे एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. तर आता आपण हे जे सरबत आहे ते अजून थंडगार करण्यासाठी यामध्ये मी थोडेसे बर्फाचे तुकडे घालते आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपलं इथे थंडगार सरबत तयार होईल. तुम्हाला जर अजून हे थंड हवं असेल तर 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी देखील चालेल.
तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपलं इथे थंडगार असं शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं हे थंडगार सरबत तयार झालेलं आहे. तर आता आपण हे सर्व करूया. तर उन्हाळ्यामध्ये काही थंडगार आणि चविष्ट प्यावंसं वाटलं ना, तर अगदी 2 ते 3 साहित्यामध्येच हे आपलं थंडगार असं सरबत तयार होतं. मस्त शरीराला थंडावा देतं आणि मनाला तृप्तीसुद्धा देतं. तर या पद्धतीने तुम्ही देखील असं सरबत एकदा नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.